नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025 चा जो काही रजिस्ट्रेशन टॅब आहे, तर तो सध्या बघा सुरू झालेला आहे. रजिस्ट्रेशन करण्याची जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया सध्या बघा 15/12/2025 पासून तर 29/12/2025 पर्यंत सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला जे काही महत्त्वाचे बघा 2 ते 3 घटक सध्या तुमच्याजवळ क्लिअर करणं सध्या बघा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुढे सध्या करू शकत नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की रजिस्ट्रेशन करत असताना जे काही उमेदवार आहे तर ते 2,00,000 प्लस सध्या बघा उमेदवार यांनी रजिस्ट्रेशन करणार आहेत. आता नेमकं रजिस्ट्रेशन कोणी करायचं? बरेचशा उमेदवारांचा प्रश्न आहे की रजिस्ट्रेशन नेमकं कोणत्या उमेदवारांनी करायचं आहे? तर ह्या ठिकाणी बघा त्यांचं उत्तर असं आहे की रजिस्ट्रेशन जे आहे तर ते रजिस्ट्रेशन म्हणजे प्रत्येक ह्या ठिकाणी टेट 3 परीक्षा दिलेले उमेदवार जे आहे म्हणजे टेट 3 नंबरची जी काही टेट 3 परीक्षा तुम्ही दिलेली असेल तर त्या उमेदवारांनी प्रत्येकाने सध्या रजिस्ट्रेशन करायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त जे उमेदवार ह्या ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा जी काही परीक्षा दिलेली उमेदवार आहे तर ते उमेदवार फक्त सोडून म्हणजे ते ऑलरेडी सध्या बघा बाद असणार आहे. परंतु इतर जे काही संपूर्ण उमेदवार आहेत ज्यांनी टेट 3 परीक्षा सध्या दिलेली आहे तर त्या संपूर्ण उमेदवारांनी पवित्र पोर्टल 2025 जो काही रजिस्ट्रेशन टॅब आहे त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. कारण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला पुढील जी काही शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये सहभाग सध्या घेता येणार आहे. बरोबर. आता जे उमेदवारांनी एकापेक्षा 2दा-3दा जे काही हॉल तिकीट सध्या जनरेट होऊन त्यांनी परीक्षा दिलेली होती, तर अशा उमेदवारांनी जी काही शिक्षक भरती 2025 ची जी काही प्रक्रिया आहे, तर त्याच्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी त्यांना घेता येणार नाही आणि त्या अनुषंगाने सूचना देखील इथं आलेली आहे. म्हणजे हे जे उमेदवार आहे 3 ते 4,000 प्लस उमेदवार ज्यांची डबल सध्या बघा परीक्षा दिलेली होती, तर हे उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमधून सध्या त्या ठिकाणी बाद होणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत तर त्या सध्या जाणून घेऊया. तर इथं आपल्याला माहिती आहे की सध्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी बघा जाहीर झालेली आहे. त्याच्यामध्ये जे हायलाइट मुद्दे आहेत तर ते सध्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जे आहे तर ते रजिस्ट्रेशन फक्त ह्या ठिकाणी जे एकापेक्षा बघा ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एक वेळा परीक्षा देण्याची सध्या तरतूद होती. उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्यास सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीने ही 4 नंबरची जी काही स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय. म्हणजे ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळा सध्या टेट 3 परीक्षा दिलेली आहे त्यांचे 3-3, 4-4 सध्या स्कोर कार्ड आलेले आहे. तर हे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमधून सध्या बघा सध्या बाद झालेले आहे. त्यांचा कोणत्याही टप्प्यावरती जो काही विचार असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी होणार नाही आणि जरी त्यांनी जर सध्या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचं निदर्शनास जर आलं म्हणजे त्यांनी चुकून जर रजिस्ट्रेशन केलं तर त्यांची पुढील टप्प्यामध्ये बघा कोणत्याही टप्प्यामध्ये त्यांची उमेदवारी या ठिकाणी रद्द होणार आहे. म्हणजे हे उमेदवार संपूर्ण इथून भरती प्रक्रियेमधून बाद झालेले. आता ह्याच्यामध्ये उर्वरित जे काही टेट 3 परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी संपूर्ण उमेदवारांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं डेट माहिती असेल 15/12/2025 ते 29/12/2025. आता हे जे काही 15 दिवस आहे तर हे 15 दिवस बघा इथं देण्यात आले. बरोबर. ह्याच्यामध्ये पुढे वाढ देखील सध्या बघा होऊ शकते. परंतु हे सध्या तरी आताची ही डेट आहे. आता ह्याच्यामध्ये लॉग इन तुम्ही जेव्हा सध्या बघा रजिस्ट्रेशन करणार त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी टी-ई-टी आणि सी-टेट संदर्भात एक महत्त्वाचं क्लेरिफिकेशन इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये टी-ई-टीचं रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर जेव्हा टाकतात त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचं जो काही नाव तुमचं संपूर्ण नाव वगैरे डेटा तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येत आहे. आता त्या डेटामध्ये जर तुम्हाला तफावत जर आढळली तर अशा उमेदवारांनी सध्या रिक्वेस्ट फॉर चेंज डाटा करून जी काही सुविधा आहे तर त्या सुविधेचा उपयोग करून तुम्हाला संपूर्ण डेटा जो आहे तर तो सध्या बदलून घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या नावात बदल असेल किंवा इतर काही बाबी असेल तर त्यासाठी तुम्हाला संबंधित जे काही या ठिकाणी नजीकचे जे सध्या इथं सांगितल्याप्रमाणे जर सदर तफावत दूर करण्यासाठी आपली टी-टी सी-टेट मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवायची आहे. बरोबर. आणि ही रिक्वेस्ट पाठवल्यानंतर संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज असेल, टी-ई-टी गुणपत्रक प्रमाणपत्र प्रत
टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र इत्यादी सध्या ओळखीचे पुरावे घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधून बघा या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायची आहे, बरोबर. तर हे एक महत्त्वाचं काम तुम्ही करून घ्यायचं आहे. आता बहुतेक उमेदवारांचं जे काही मार्कशीट आहे म्हणजे पदवीचं असेल किंवा बी.एड असेल, डी.एड असेल, तर त्या संदर्भात काही उमेदवारांचं CGPA संदर्भात बघा मार्कशीट त्यांचं जवळ असणार आहे, बरोबर. बाकीच्यांचं ग्रेड लेटर संदर्भात असणार आहे A+, B+ अशा पद्धतीने ग्रेडचं. बाकीच्यांचं CGPA 7.10, 8.1 अशा पद्धतीने CGPA असणार आहे, बरोबर. तर हे असे उमेदवारांसंदर्भात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन करत असताना जी काही व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेसंदर्भात एक टॅब आहे, तर त्या टॅबमध्ये आपल्याला जे काही तुमचं पदवी असेल तर त्या पदवी परीक्षेसंदर्भात एक म्हणजे या ठिकाणी मिळालेले गुण विचारत आहे, बरोबर, तिथं भरण्यासाठी आणि प्राप्त गुण असे मिळालेले गुण, एकूण गुण अशा पद्धतीचे जे काही 2 प्रकारची माहिती त्या ठिकाणी विचारत आहे. परंतु आपल्याला जे काही मार्कशीट आहे तर त्या मार्कशीटवर मिळालेले गुण आणि जे काही एकूण गुण असेल तर ते सध्या देण्यात आलेलं नाही, कारण ते CGPA आणि OGPA संदर्भात त्या ठिकाणी माहिती देण्यात आली. तर अशा संपूर्ण उमेदवारांनी काय करायचं आहे, तुमची पदवी परीक्षेसंदर्भात किंवा PG संदर्भात किंवा B.एड संदर्भात जर अशा पद्धतीचं CGPA पॅटर्न असेल तर त्यांनी जी काही सध्या रूपांतरित आहे तर ते रूपांतरित तुम्हाला गुणांमध्ये सध्या बघा करून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही कुठं करणार तर या ठिकाणी बघा बोर्ड, विद्यापीठ किंवा संस्था असेल, महाविद्यालय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर बघा जायचं आहे आणि तुमचं जे काही गुण असेल तर ते गुणामध्ये रूपांतर ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा रजिस्ट्रेशन करत असताना त्या ठिकाणी भरली जाणार आहे. तर इथं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा बोर्ड, विद्यापीठ, संस्थाचे असलेले गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण आणि प्रमाण या माहितीचा नोंद करून घ्यायची आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळालेले एकूण गुण आणि परीक्षेसाठी एकूण गुण अशा पद्धतीने 2 गुण सध्या त्या ठिकाणी लागतात. त्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन जे असेल रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये तुम्हाला भरता येणार आहे. तर ही एक गोष्ट क्लिअर. त्यानंतर डायरेक्ट जे काही सध्या बघा 10वी आणि 12वीची अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. असे जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांसंदर्भात बघा जे डायरेक्ट डिप्लोमा वगैरे करतात, बरोबर. तर त्या उमेदवारांसाठी देखील इथे एक सूचना आहे की काही उमेदवारांकडे 10वी किंवा 12वी अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. अशा उमेदवारांकडे त्यांच्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता त्या प्रकारासाठी नोंद करावी. उदाहरणार्थ बघा इयत्ता 10वी साठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम, इयत्ता 12वी साठी पॉलिटेक्निक डिप्लोमा पदवी असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षेत बाबतचे पुरावे सोबत जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही हे देखील लक्षात घ्या. म्हणजे ज्यांनी डिप्लोमा वगैरे असेल त्यांचा डायरेक्ट 10वी वरनं तर त्या उमेदवारांनी अशा पद्धतीने नोंद करायची आहे, कारण नोंद जी आहे तर ती डायरेक्ट 10वी वरनं सध्या बघा त्या ठिकाणी सुरू होत आहे, बरोबर. तर हे एक देखील क्लिअर करून घ्या. त्यानंतर एक महत्त्वाचा जो आहे तर तो विषयासंदर्भात आहे, कारण ह्याच्यावरतीच तुमचं पुढचं जे काही भवितव्य आहे तर ते सध्या प्रेफरन्स वगैरे सध्या जनरेट होणार. आता याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेअंतर्गत जी काही पदवी परीक्षेमध्ये फक्त मुख्य विषय जो असेल म्हणजे प्रधान विषय आपण नमूद करायचा आहे. ह्याच्यामध्ये तुमची पदवी परीक्षेमध्ये जो काही स्पेशल विषय असेल तर तोच विषय सध्या नमूद करायचा आहे आणि त्याच्या बेसवरच तुम्हाला पुढे प्रेफरन्स असेल, शाळा असेल तर त्या जनरेट होणार आहे. ह्याच्यामध्ये बघा पदवी परीक्षेच्या गौण विषयाचा समावेश प्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण म्हणजे या ठिकाणी जे काही विषयाचा समावेश उमेदवारांनी प्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीची ही महत्त्वाची 9 नंबरची सूचना इथे देण्यात आली. तर आपल्या पदवी परीक्षेमध्ये तुमचं नेमकं स्पेशलायझेशन कोणता विषय आहे तो एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यामध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये 2 देखील स्पेशल विषय आहे, काही युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एकच विषय स्पेशल असतो. तर जो तुमचा स्पेशल विषय असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, बरोबर, फर्स्ट इयर असेल, तर ह्या 3ही वर्षामध्ये जो तुमचा स्पेशल विषय आहे त्या विषयाची या ठिकाणी तुमचा मुख्य विषय म्हणून गणना होणार आहे. तर तो विषय देखील एक तुम्ही बघून घ्या. आणि जे गौण विषय असेल, बरोबर, जनरल विषय असेल तर ते विषय सध्या बघा या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी नमूद नका करू, नाही तर भविष्यामध्ये तुम्ही अपात्र देखील या ठिकाणी ठरू शकता. तर स्पेशल विषय खूप महत्त्वाचा असणार आहे, तो एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट देखील तुम्ही करू शकतात, त्यांना देखील योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. त्यानंतर जे माजी सैनिक बांधव आहे त्याच्यासाठी बघा इथे एक सूचना आहे. माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकाचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकाची पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही, बरोबर. म्हणजे स्वतः माजी सैनिक असेल तर त्याचाच समावेश होणार.
त्यांचे पाल्य असेल किंवा पत्नीचा समावेश होणार नाही. तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा, मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माजी सैनिकमध्ये कोणाचा समावेश होणार? एकतर स्वतः त्या ठिकाणी बघा निवृत्त सैनिक पाहिजे, किंवा जो काही शहीद सैनिक असेल तर त्या शहीद सैनिकाची विधवा पत्नी असेल, किंवा मुलाचा किंवा अविवाहित मुलीचा माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होणार. परंतु ह्या ठिकाणी जर समजा माजी सैनिक रिटायर झालेला आहे, बरोबर, निवृत्त झालेला आहे, आणि त्याची जी काही सध्या पाल्य असेल किंवा पत्नी असेल, तर त्यांना ह्या ठिकाणी ह्या आरक्षणाचा लाभ सध्या घेता येणार नाही. हे देखील एक लक्षात असू द्या. हे माजी सैनिक संदर्भात इथं गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर ज्यांचं BA ED आहे, BSc ED आहे, इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली करायची आहे. सदर अभ्यासक्रम व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही, असं देखील इथं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या संदर्भात तुमचं असेल इंटिग्रेटेडमध्ये, तर तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये नोंद करायची आहे. आणि इतर जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण असेल तर पवित्र पोर्टल संदर्भात या ठिकाणी ऑफिशियल ईमेल ID आहे ijupavitra25@gmail.com, याच्यावरती मेल करून देखील तुम्ही संपर्क अडचणी संदर्भात करू शकता. तर अजून काही तुमच्या काही अडचणी असेल तर त्या सध्या बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला योग्य तो गाईड केलं जाईल. तर ह्याच्यामध्ये मुख्य विषयाचा महत्त्वाचा मुद्दा होता हा, तुम्ही एक लक्षात घ्या. त्यानंतरच त्याच्यामध्ये भरा. त्यानंतर या ठिकाणी CGPAचा विषय होता. CGPA टू तुम्हाला मार्कमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे, संबंधित संस्था विद्यापीठाशी संपर्क करून. त्यानंतर तुम्हाला ते सध्या रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यानंतर TET संदर्भात जो एक मुद्दा होता, त्याच्यामध्ये तुम्ही TETची माहिती भरणार. त्याच्यात जर तफावत असेल तर संबंधित जे काही शिक्षणाधिकारी असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला संपूर्ण तफावत दुरुस्त करून घ्यायची आहे, बरोबर. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. रजिस्ट्रेशन 15 पासून सुरू झालं आहे, तर 29/12 पर्यंत असणार आहे. तर सर्वसाधारण ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या करून ठेवा. फायनल जे काही सबमिट असेल तर अजून तरी करू नका. सविस्तर एकदा दोनदा भरून संपूर्ण फॉर्म चेक करा, त्यानंतरच सध्या त्या ठिकाणी सबमिट तुम्ही करायचं आहे, बरोबर. आता बहुतेक उमेदवार आहे, महिला उमेदवार वगैरे, तर ते सायबर कॅफेमध्ये जाऊन भरतात. तर तिथं प्रत्यक्ष तुम्ही स्वतः बसा. शक्यतो तुमच्या नजरेखालून एक एक सध्या बघा संपूर्ण जे स्टेटमेंट असेल ते जाऊ द्या आणि व्यवस्थित चेक करा. त्यानंतरच पुढची प्रक्रिया सध्या करायची आहे. अजून काही कमेंट असतील, समस्या असेल, तर अडचणी असेल तर कमेंट नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन करू. तोपर्यंत बघा, महत्त्वाची माहिती होती. आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यासहित. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.